येथे मी कढईमध्ये 3 चमचे तेल घालत आहे। तेल घालून झाले की याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालूया, जिरे घालूया थोडेसे, कढीपत्ता घालूया थोडासा। कढीपत्ता तडतडला की आता त्याच्यामध्ये आपण खोबरा आणि लसणाची पेस्ट बनवलेली आहे ते घालत आहे। गॅस कमी ठेवलेला आहे, कमी गॅसवरतीच आपल्याला हे परतायचं आहे। खोबरं लसूण भाजून झालेलं आहे। आता येथे मी 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे तो घालत आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे। टोमॅटो येथे आता आपला मऊ झालेला आहे। आता येथे मी थोडीशी चिंच घालत आहे, चिंच ऑप्शनल आहे। आता हळद घालूया थोडीशी। येथे मी 2 छोटे चमचे काळं तिखट घालत आहे। आता याच्यामध्ये मी भाजीला कलर येण्यासाठी थोडीशी मिरची पावडर घालत आहे, थोडासा गरम मसाला घातलेला आहे। हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। गॅस कमीच ठेवायचा आहे, कमी गॅसवरती छान परतून घ्यायचं आहे। परतून झालेला आहे। आता आपण याच्यामध्ये शेंगा घालून घेणार आहोत। येथे मी 2 शेंगा अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे। या शेंगा व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहेत। शेंगा आता मिक्स करून झालेल्या आहेत। आता येथे मी शेंगदाणा कूट घालणार आहे। येथे मी अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। शेंगदाणा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। शेंगदाणा कूट मिक्स करून झालेला आहे। आता येथे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे। कोथिंबीर घालत आहे, कोथिंबीर तुम्ही नंतरही घालू शकता। आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मिक्स करून झालेलं आहे। आता आपण लागेल असे पाणी घालूया। येथे मी 2 ते 3 कप पाणी घालत आहे। तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार पाणी घालू शकता। पाणी घालून झाले की व्यवस्थित हलवून घेऊया। आता आपण भाजीला फुल गॅसवरती एक उकळी आणून घ्यायची आहे। भाजीला एक उकळी आलेली आहे। गॅस कमी करून घेऊया। भाजी व्यवस्थित हलवून घेऊया एकदा आपण। आता आपण भाजीवरती झाकण ठेवूया। झाकण ठेवून आपण भाजी 15 ते 20 मिनिटे कमी गॅसवरती छान शिजवून घेणार आहोत। 20 मिनिट झालेले आहेत। भाजी शिजली आहे का ते बघूया। भाजी आपण एकदा हलवून घेऊया। भाजीला तरी किती छान आलेली आहे ते बघा, आणि भाजीचा कलरही तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। आता आपण ही शेंग शिजली आहे का ते बघूया। शेंग छान शिजलेली आहे। मस्त चमचमीत अशी तर्रीची शेवग्याची शेंगेची भाजी आपली तयार झाली।